परवानगी घेण्यात आली नसल्याचं देखील काही मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे। प्रशांत, मी पुन्हा तुमच्याकडे येते। दरम्यान मोर्चाच्या आधीच निवडणूक आयोगाच्या सचिवालयाकडून काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र पाठवण्यात आलंय अशी एक माहिती समोर येते। तर चर्चेसाठी दुपारी 12 वाजता निमंत्रण देखील देण्यात आलं होतं अशी एक माहिती येते। त्यानंतर सुद्धा हा मोर्चा काढण्यात येतोय। तर तब्बल 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर 25 पक्ष इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सगळे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संसद भवन ते निवडणूक आयोगाचं कार्यालय असा हा पायी मोर्चा काढण्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे। मतचोरी आणि बिहारमधील मतदार पुनर्निरीक्षण कायद्यासंदर्भामध्ये SIRच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय। 300 खासदार आणि 25 पक्ष तसेच राहुल गांधी या मोर्चाचं नेतृत्व करतायत। राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी देखील आहेत। तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि सगळी इंडिया आघाडी एकत्रितपणे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। हा मोर्चा संसद भवन इथून निघालेला आहे आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा चाललेला आहे। दरम्यान आणखी एक माहिती समोर येते की या मोर्चाच्या आधीच निवडणूक आयोगाच्या सचिवालयाकडून काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांना पत्र पाठवण्यात आलं होतं। हा जो बाहेर आहे, बाहेर त्यांना पाहायला मिळत आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण इथे घडामोडीला की हे सर्व खासदार आता हातामध्ये फलक घेऊन बाहेर त्यांना बघितले आहे। खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाने जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती आता खासदार पुढे त्यांना पाहायला मिळत आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की पोलिसांनी मोठी बॅरिकेडिंग करून याला रोखण्याचा प्रयत्न केला आहे। खासदार इथून दाखल झालेले आहे। SIRच्या विरोधामध्ये टोपी घालून त्याचा विरोध करताय आणि इथे जर बघितलं हातामध्ये SIRच्या विरोधामध्ये त्यांनी फलक घेतलेले आहे। वोट चोरी म्हणजे मतांची चोरी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आणि इथे जर बघितलं आपण गरिबीला पराभूत करण्याकरता SIRची चोरी केली जाते अशा प्रकारचा आरोप केला जात आहे। आणि खासदार इथे आहेत आणि या खासदारांसोबत EVMच्या टोप्या घालून नियमच्या विरोधामध्ये जर बघितलं आपण तर इथे आहे। सर्व भाषांमध्ये इथे मतं दिले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सोबतच वोट चोरी आणि मतांची चोरी अशा प्रकारचा आरोप केला आहे। आपल्याला पाहायला समोर राहुल गांधी दिसतंय आणि राहुल गांधीच्या बाजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आणि बघितला आपण प्रयत्न आहे की कुठेतरी यातून एक संपूर्ण प्रयत्न आहे मोठ्या थांबून ठेवलेला आहे। आणि इथे थांबून ठेवल्यानंतर जर बघितलं आपण तर इथे सगळ्यांना विरोध होतोय आणि सावधान मोदी सरकार, वोट हमारा हक अधिकार, गरीबों के वोट हटाना है, SIR तो बहाना है अशा प्रकारचे घोषणा दिले जात आहे। वोट चोरी नहीं चलेगी अशा प्रकारच्या हातात ते फलक आहे। वोट चोरीच्या नावाखाली अशा प्रकारे फसवणूक केली जाणार नाही अशा प्रकारे स्पष्टपणे सांगितलं आहे। महत्वाचं म्हणजे इथे जर बघितलं आपण तर इथे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कुठेतरी प्रयत्न होतोय आणि हा प्रयत्न फसवण्याचा प्रयत्न जो होतोय सर्वसामान्य मतदारांना फसवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारे स्पष्टपणे सांगलं जात आहे। वोट आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की इथे सावधान मोदी सरकार, वोट हमारा, वोट चोरी अशा प्रकारच्या हातामध्ये फलक घेऊन जोरदार घोषणा दिल्या जात आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगात जाऊ अशा प्रकारचा चंग मांडला आहे। राहुल गांधी यांच्यासोबत इतरही नेते आहेत आणि काय ते महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यामध्ये तर आता पोलीस अधिकाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न कुठेतरी राहुल गांधी करताय। KC वेणुगोपाल त्याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खास करून जर बघितलं सगळे अधिकारी आहे आणि इथे या सगळ्यामध्ये प्रयत्न केला जातोय। राहुल गांधीला थांबवण्यासाठी पोलीस बल तैनात आहे आणि समोर आहे तिथे थांबून ठेवलेले आहे। सोबतच इकराम हुसेन खासदार आहेत ते देखील आहेत। त्यानंतर इतरही खासदार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठेतरी निश्चितपणे आम्ही परवानगी दिली नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊ देणार नाही अशा प्रकारचे स्पष्टपणे सांगण्यात आहे। आणि राहुल गांधींसोबत KC वेणुगोपाल इतरही नेते जर आहेत ते नेते विरोध करताय आणि पोलिसांना म्हणता आम्हाला जाण्याचा अधिकार आहे। KC त्यागी आहे, त्यानंतर इतरही नेते आहेत भरणारा आहे आणि या सगळ्यांना इथून वापस पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय। केंद्रीय निवडणूक आयोगाला कडे जाऊ द्यावा अशा प्रकारची मागणी खास करून राहुल गांधींच्या वतीनं केली जात आहे। PDA की आवाज म्हणजे खास करून ज्या पद्धतीची माहिती आहे अशा प्रकारचे बोर्ड आता मतांची चोरी अशा प्रकारचे फलक ह्या खासदारांच्या हातात आहे। सर्व पक्षांचे खासदार इथे पाहायला मिळते आणि इथे सर्व खासदार आहे
आणि या खासदारांमध्ये जे प्रयत्न बघितला तर आपण इतरही खासदारांमध्ये प्रयत्न होतोय की या खासदारांमध्ये निश्चितपणे आरोप केले जात आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे। भारतीय जनता पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष जो ज्या पद्धतीने उत्तर देतो या उत्तर देण्यामागे निश्चितपणे ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातो की सत्ताधारी पक्ष हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाजूने जर बघतोय तर इथे कुठेतरी पोलिसांना थांबवण्यासाठी खासदारांना रोखण्याचं काम पोलीस करत आहे आणि त्यामुळे इथे ज्या पद्धतीनं चर्चा होत आहे आता राहुल गांधी काही बोलतात का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। इथे सगळ्यात जोरदार विरोध चालू आहे आणि या विरोधामध्ये जर बघितलं आपण तर एक प्रकारे प्रयत्न आहे की हा संपूर्ण विरोधी सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न हाणून पडायचा असा चंग विरोधी पक्षांनी बांधला आहे। त्यामुळे विविध भाषांमध्ये फलक इथे आपल्याला पाहायला मिळते। मराठीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, बंगालीमध्ये आहे, सोबतच कन्नडामध्ये आहे, मल्याळममध्ये आहे। इथे वेगवेगळ्या याच्यात माहिती दिली आहे आणि कशा पद्धतीने सुरू झालेली आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे। प्रियंका, निश्चितच इंडिया आघाडीच्या हा मोर्चा आहे आणि मतचोरी विरोधामध्ये इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। जसं की प्रशांतकडून माहिती मिळाली आहे सगळ्याच भाषांमध्ये फलक घेऊन हे सगळे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर एक धडक मोर्चा घेऊन चाललेले आहेत। संसद भवनापासून हा मोर्चा सुरू झालाय आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा घेऊन चाललेले आहेत। सोबतच पोलीस दल तिथे तैनात करण्यात आलेले आहे, त्याबरोबर पॅरामिलिटरी कमांडो देखील तैनात करण्यात आलेले आहेत। त्या मोर्चाला परवानगी नसल्याची माहिती मिळते, त्यामुळे फक्त 30 जणांना परवानगी मिळालेली आहे असं सांगण्यात आलंय। पण 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। जागोजागी सगळीकडे तिथे पॅरामिलिटरी फोर्सेस देखील आहेत। तर राहुल गांधी यांच्या समवेत सगळेच खासदार वोट चोरी नहीं चलेगी अशा प्रकारच्या घोषणा तिथे करतायत आणि अशा प्रकारे तिथे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर हा मोर्चा थेट सुरू झालेला आहे। प्रशांत आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत। प्रशांत, तुम्ही थेट दिल्लीत आहात, तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी आहात। आता तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? पोलीस यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत का? जे खासदारांचा मार्च निघालेला आहे त्या खासदारांना थांबवण्याचं काम इथे केलं जात आहे आणि दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून या सगळ्या खासदारांना थांबवून ठेवलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि या पद्धतीने सर्व खासदार जे आहेत 300 पेक्षा जास्त खासदार इथे विविध पद्धतीने मागणी करताय की हातामध्ये फलक घेऊन मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुका स्वच्छ करणार नाही, निवडणुका पारदर्शक करणार नाही तोपर्यंत आमचे आरोप सुरूच राहील अशा प्रकारची भूमिका राहुल गांधी आणि इतर सगळ्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी घेतलेली आहे। महत्वाचं म्हणजे विविध राज्यांचा फलक या सगळ्यांमध्ये आहे, विविध भाषांमध्ये आहे। डेरेक ओबेरॉय आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यानंतर इतर बघितलं सोबतच मल्लिकार्जुन खरगे देखील पाहायला मिळत आहे, राहुल गांधी आहे, के.सी. वेणुगोपाल आहे, नासिर हुसैन आहे, संजय राऊत आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय राऊत देखील या सगळ्यामध्ये आहे। संजय राऊतांचा प्रयत्न काय असतो तो देखील पाहायला मिळत, राहुल गांधीच्या पुढे संजय राऊत आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय सिंग आहे, विरोध प्रदर्शन केलं जात आहे, जाऊ द्यावं अशा प्रकारची मागणी केली जात आहे आणि यामध्ये जर बघितलं आपण निश्चितपणे कुठेतरी हा मोठा प्रयत्न आहे जे सत्ताधारी पक्षाला वटणीवर आणण्याचा दावा आम्ही या मार्चच्या माध्यमातून करतोय अशा प्रकारे स्पष्ट सांगितलं जातं आणि म्हणूनच मोठा मार्च इथे काढला झालेला आहे। खास करून जर बघितलं इथे तर इथे ज्या पद्धतीनं माहिती मिळते सोबतच इथे हे सगळे खासदार नेते एकत्रितले आहे आणि या सगळ्यांची मागणी काय की आम्हाला पोलिसांना स्पष्ट सांगण्यात आलं की केंद्रीय निवडणूक आयोगाने जी परवानगी दिली आहे तेवढे खासदार आम्ही तिथे जाण्यास तयार आहोत। असं असताना देखील इथे बघितलं आपण तर या सगळ्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः हे सर्व खासदार खास करून जर बघितलं तर या सगळ्या पद्धतीने विरोध प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रियंका, निश्चितच अनेक महिला खासदार देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। महिला खासदार देखील मोठ्या प्रमाणात आक्रमकतेने हातामध्ये बोर्ड घेऊन तिथे सहभागी झालेले आहेत आणि वोट चोरी नहीं चलेगी अशा घोषणा तिथे दिल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांच्या भाषांमध्ये तिथे पोस्टर घेऊन हे आंदोलन सुरू आहे। मोटी बात यह है बार बार हारते हैं, वोट नहीं मिलता, उसी की खींच है। धन्यवाद। तर आपण बघतो इंडिया आघाडीचा मोर्चा जो आहे तो
पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इंडिया आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं सध्या चित्र आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळत आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जातोय। 300 खासदार यामध्ये सहभागी झालेले आहेत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हा आज मोर्चा आहे आणि इंडिया आघाडी एकूणच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। निवडणूक आयोगावरील एल्गार हा काढला जातोय। संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत हा मेगा मार्च सध्या सुरू आहे, आपण बघतोय। नवी दिल्लीमधली सगळी आपण दृश्य सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते, हातामध्ये फलक आपल्याला वोट बैंक है। अगर बंगाल की बारे में बात करें तो टीएमसी वोट बैंक कौन सा वोट बैंक है? बांग्लादेश से आए हुए घुसपैठिए मुसलमान और रोहिंग्या, इनके नाम अगर इलेक्शन कमीशन अगर लिस्ट से बाहर कर देगा तो तृणमूल कांग्रेस को इलेक्शन जीतना इम्पॉसिबल हो जाएगा। तो वो तो लड़ेगा ही, इसी कारण से लड़ रहे, चिल्ला रहे हैं। चिल्लाने दीजिए। इलेक्शन कमीशन एक संवैधानिक पद है, व्यवस्था है, उसको अगर आप नहीं मानते तो पहले तो इनको नोटिस देना चाहिए इलेक्शन कमीशन को कि आपकी पार्टी की जो एफिलिएशन है वो क्यों ना खत्म की जाए। तो आप इलेक्शन कमीशन को जब आपका पार्टी को रिकॉग्निशन दिया जाता है उस समय आप साइन करते हैं, ओथ लेते हो कि बोलते हो कि आप इलेक्शन कमीशन के रूल्स एंड रेगुलेशन को मानोगे। पाकिस्तान के आर्मी चीफ है आसिफ मुनीर, उन्होंने इंडिया के बारे में एक बार फिर भड़काऊ बयान दिया। इसके अरे उसको छोड़िए, क्या पाकिस्तान की कौन क्या बयानबाजी कर रहा है, उसमें वो बयान के ही लोग हैं, बयानबाजी करने दो, क्या जाता है। धन्यवाद। मतचोरी विरोधामध्ये हा मोर्चा काढला जातो। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या खासदारांची खास रॅली पार पडते आणि संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत, निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत ही रॅली पार पडते। आपण दृश्यांमध्ये बघतो राहुल गांधी आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत। अनेक लोकांच्या हातामध्ये आपल्याला फलक सुद्धा बघायला मिळत आहेत। इंडिया आघाडी एकंदरीतच आक्रमक झाल्याचं सध्याचं चित्र आहे। मतचोरी विरोधात हा मोर्चा काढला जातो। मतचोरी संदर्भात राहुल गांधींनी काही आरोप केलेले होते, त्यामध्ये 5 वर्षात जितके नवे मतदार वाढले नाहीत तितके 5 महिन्यात वाढल्याचा एक आरोप होता। त्यानंतर संपूर्ण प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला होता। दरम्यान निवडणुकीचं वेळापत्रक ठरवून नियंत्रित केलं जातं, हा एक यातला 10 आरोपांपैकी एक महत्त्वाचा आरोप होता। आणि यानंतर निवडणूक आयोग डिजिटल मतदान यादी का देत नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता। निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेजच्या नियमात अचानक बदल का केला, हा एक त्यातला महत्त्वाचा सवाल। दरम्यान कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभेत 1 लाख मतचोरी झाल्याचा आरोप सुद्धा यावेळेला करण्यात आलेला होता। मतचोरी करणाऱ्यांसाठी खोट्या पत्त्यांचा वापर केला जातोय। निवडणूक आयोग पुरावे देत नाही म्हणून पुरावे नष्ट करतोय असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे। दरम्यान फॉर्म 6चा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतोय आणि महाराष्ट्रात 5 महिन्यात 41 लाख मतदार कसे वाढले हा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान हे सगळे 10 आरोप राहुल गांधींनी केलेले होते आणि या सगळ्याच मुद्द्यांसंदर्भात आज इंडिया आघाडी मोर्चा काढते। या मोर्चामध्ये साधारण 300 खासदार हे सहभागी झालेले आहेत। बिहारमधील निवडणूक यादीमध्ये विशेष तपासणी म्हणजेच SIR 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या कथित वोट चोरी विरोधात निदर्शनं करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रशांत, खरं तर संसद भवन पासून हा निवडणूक आयोग कार्यालय इथपर्यंत ही रॅली आहे। सध्या हा मोर्चा कुठे नेमका अडवण्याचा प्रयत्न केला जातोय? सध्या पीटीआय इमारतीच्या पुढे हा मोर्चा अडवलेला आहे। खासदारांचा प्रचंड विरोध सुरू आहे। राहुल गांधी आहे, मल्लिकार्जुन खरगे हे थांबलेले आहेत। त्यानंतर के.सी. वेणुगोपाल आहे, नासिर हुसेन आहे, डेरेक ओबेरॉय आहे, समाजवादी पक्षाचे अनेक खासदार आहे इथे उभे आहेत आणि त्यांचा प्रयत्न आहे बॅरिकेडिंग चढण्याचा प्रयत्न करताय। काही खासदार हे बॅरिकेडिंग चढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यांचा प्रयत्न आहे का जर बघितलं यादव आपल्याला चढताना बघायला मिळत आहे आणि काही जर बघितलं आपण तर जे समाजवादी पक्षाचे नेते आहेत यादव ते यादव चढताना पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यांचा विरोध प्रदर्शन सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे। हातामध्ये हे सगळे खासदार आहेत आणि आता नासिर हुसेन चढताना पाहायला मिळत आहे। हे समोर जे आहेत हे खासदार विरोध प्रदर्शन करताना इथे बॅरिकेडिंग चढलेले आहे। नासिर हुसेन आहे, सगळे आहेत आणि या सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठेतरी विरोध प्रदर्शन करावा अशा प्रकारची मागणी केली जात आहे। आणि या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की सगळे खासदार इथे विरोध प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हातामध्ये फलक आहे। पोलिसांना न जुमानता हे सर्व खासदार केंद्रीय निवडणूक आयोग जातील अशा प्रकारची मागणी करण्यात आहे। सोबतच जर बघितलं आपण तर काही खासदार हे बॅरिकेडच्या बाहेर पडताना जर इकडे बघितलं तर अखिलेश यादव आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळालं आहे। अखिलेश यादव हे बाहेर आलेले आहेत। त्यानंतर एक खासदार आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळत आहे आणि सगळे इथं जर बघितलं आपण तर इथे आता खासदार इथे बाहेर येताना पाहायला मिळत आहे आणि सगळे खासदार इथे राहुला इथे जर बघितलं आपण तर इथे खासदार आपल्या बॅरिकेडिंग चढलेले आहेत आणि खासदारांचा प्रयत्न आहे की कुठेतरी हे सगळे खासदार बॅरिकेडिंग याच्यात बघत आहे आणि जर बघितलं आपण
तर आता अखिलेश यादव जे आहेत ते इथे आहेत आणि त्यानंतर हे खासदार समोर जाताना पाहायला मिळत आहे. विरोध प्रदर्शन प्रचंड सुरू आहे. विविध खासदार जे आहेत ते पोलीस ठाणा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. इथे अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था अतिशय धक्कादायक आहे. आणि ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय की खासदारांना कुठेतरी जे खासदार चढतायत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय आणि हे सगळे खासदार चढताना पाहायला मिळत आहे. आणि विरोध केला आणि हे बालक राजस्थानचे खासदार आप यहाँ आंदोलन कर रहे आंदोलन कर रहे पार्लियामेंट में जवाब क्यों नहीं दे रही है? इतने दिनों से हम कह रहे हैं कि बहस कराई जाए, पार्लियामेंट में जवाब क्यों नहीं दे रही है सरकार? एसआरआई पे इस देश की गरीब जनता का वोट काटा जा रहा है. आज गरीब जनता का वोट काटा जा रहा है. हम इलेक्शन कमीशन हम चाहते हैं सरकार जवाब दे. हम चाहते हैं हे बासवाड्याचे खासदार आहे, विरोध प्रदर्शन करत आहे.